कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा, अवघियाची जगनिंध्य झाली भिंद साधकी. संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा अभंग आहे. अभंग 4 चरणांचा आहे. तुकोबरांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल श्री संत भगवान बाबांच्या कृपा आशीर्वादानं संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मौजे तुकोचीवाडी या नगरीमध्ये समस्त गावकरी मंडळ तुकोचीवाडी यांच्या वतीनं आयोजित आज अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील काल्याच्या कीर्तनाची सेवा दासाकडे क्रमप्राप्त आहे आणि दास सेवेकरता प्रस्तुत आहे. विठ्ठल विठ्ठल
भाविक मायबापू हो, काला म्हणजे भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन आपल्या सवंगड्यांना दिलेला प्रसाद, त्याचं नाव काला आहे. श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंधात 13व्या अध्यायात 1 ते 11 इतक्या श्लोकांमध्ये शुकाचार्यांनी काल्याचं वर्णन केलेलं आहे. पण खरं पाहता फक्त 6 श्लोक हे काल्याच्या प्रसंगाचं वर्णन करणार आहेत. वास्तविक तो सगळा अध्याय काही काल्यासाठी दिलेला नाही. ब्रह्मदेवाने गाई वासर चोरून नेले, त्यांचा मोहभंग केला, त्या अध्यायामध्ये सुरुवातीला 11 श्लोकामध्ये काल्याचा प्रसंग आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंतानी काला जो केला तो या ग्वाल बालकांना, गवळ्यांच्या पोरांना, गोपाळांना, गोप सवंगड्यांना आनंद देण्याकरता भगवंतानी जी काही लीला केली ती भक्तांना आनंद देण्याकरता केली. भगवंत स्वतः आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आमच्या जीवनातील त्रिविध तापांचा नाश करणारा, जे काही ताप आहेत आपल्या मागे लागलेलं दुःख आहे, आधी भौतिक दुःख, आधी दैविक दुःख आणि आध्यात्मिक दुःख. आधी हा उपसर्ग जोडलाय, भौतिक, दैविक आणि आत्मिक. त्याला फक्त आधी उपसर्ग जोडला की आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. आणि वैशिष्ट्य असं आहे की जे दुःख जीवनात आहेत, जे ताप दुःख जीवनात आहेत, त्याचा नाश काहीही केलं, संसारिक उपाय काहीही केले तरी होत नाही. कारण एक झालं की दुसरं लागलेलंच आहे मागे, आणि ते संपत नाही, त्याची साखळी तुटत नाही. एक दुःख गेलं दुसरं, दुसरं दुःख गेलं तिसरं, कोणतं ना कोणतं आहेच आहे मागे. काहीच दुःख नाही असा काळ फारसा जीवनात नाहीच आहे माणसाच्या. मग मानवी जीवनाची ही आत्यंतिकता जर असेल, वैशिष्ट्यपूर्णता जर असेल, वैविध्यपूर्णता जर असेल, तर याच्यावर उपाय काय? काहीतरी उपाय असायला पाहिजे. आणि हा उपाय साधू संतांनी दिलेला आहे की दुःखमय जीवनामध्ये मनुष्याला आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्यांनी भगवत शरणागतीचा मार्ग स्वीकारावा लागेल, आणि दुसरा काही पर्याय नाही. इतर कोणत्याही मार्गाने गेलो तरी हे दुःख जात नाही, पण भगवंताचा प्रसाद मिळाला तर दुःख उरत नाही. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. प्रसाद मिळाला भगवंताचा, कृपा झाली की सगळे दुःख नष्ट होतात, परमानंदाची प्राप्ती होते. पण कृपा होते गोपाळावर. गोपाळ कोण आहेत? ज्यांचा दृढ विश्वास आहे भगवंतावर. दृढ विश्वास कशाला म्हणतात? हे बघा, साधारणतः श्रद्धा असणं वेगळी गोष्ट आहे, सामान्यतः, आणि श्रद्धेतून पुन्हा विश्वास असणं वेगळं आहे, आणि विश्वासातून दृढ विश्वास असणं वेगळं आहे. काय अंतर आहे सांगतो.
श्रद्धा ही वेली सारखी आहे, विश्वास हा झाडासारखा आहे आणि दृढ विश्वास हा पर्वतासारखा आहे. या चरणाजवळ गेल्यावर माझं कल्याण होईल असं वाटणं म्हणजे श्रद्धा. पण याच चरणाजवळ गेल्यावर माझं कल्याण होणारच आहे हा झाला विश्वास. आणि आता इथे सोडून दुसरीकडे जाण्याचा विचारच नाही. भलेही मग कल्याणार्थ असो किंवा नसो, ही एकनिष्ठा जेव्हा होते तेव्हा दृढ विश्वास. गोपाळांना कृष्णावर श्रद्धा आहे नाही, विश्वास आहे नाही, दृढ विश्वास आहे. एक कान्होबाच आमचा आणि आम्हाला बाकी काही नाही पाहिजे. आणि दुसरं वैशिष्ट्य गोपाळांचं आहे, त्यांच्याकडे अहंकार नाही. साधारण घरातली पोरं आहेत, ताक पिऊन धन्यता मानणारे. गवळी यांची ताक पिरे कोण पोरे चांगली. साधारण घरात जन्माला आलेत. दही दूध लोणी मथुरेच्या बाजाराला विकायला जाते, विक्रीला जाते. नफा मिळवायची पद्धत तेव्हापासून आहे, आत्ताच आहे असं समजू नका. जुना काळ आहे. चांगलं चांगलं तेवढं विकायला आणि राहिलं सायला आपल्या घरी खायला, पद्धतच आहे. भगवंताने विचार केला, जिथं उत्पादन होत आहे तिथं त्याला काहीच महत्व नाही. असं कसं? तिथलेच लोक उपाशी आहेत. कधी कधी असं घडतं, धरण उशाशी आणि कोरड घशाशी. उत्पन्न काढणारे आपणच, पण खायला आपलं नाही. आपण विक्री करणार त्याची. आर्थिक विकेंद्रीकरणाचा एक सिद्धांत आहे अर्थशास्त्र. तिथं काही मिळतच नाही. ती पोरं वाळून चाललेत. कोण पोरे चांगले. चांगले म्हणजे वाळून गेलेलं शरीर आहे. अगदी काडीसारखे पोरं आहेत ते. हा, गायींच्या मागे जाऊन त्यांच्या अंगाला घुरट वास येतोय, खायला काही नाही. ही कृष्णाच्या आधीची पद्धत होती. कृष्णाने ते मोडून काढलं सगळं आणि पोरांना सांगितलं असं देत नाहीत ना, मग याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी पुरे म्हणालो कृष्णाने सांगितलं, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. पोटभर मिळेलच, या माझ्या मागे. पण सगळे येत नाहीत ना. याल तरी, ज्यांना अहंकार नाही ते येतात. झुकणं अवघड गोष्ट आहे. देवावर विश्वास आणि अहंकार न धरता देवाकडे येणं. अहंकार नसलेला माणूस आणि देव याच्यात फार अंतर नाही. तुकोबराय म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. गोपाळांना का काला दिला? तिसरं कारण, त्यांच्याकडे अनन्य भाव आहे कृष्णाविषयी. अनन्य भाव म्हणजे कृष्णाशिवाय ते राहूच शकत नाहीत. आपण भक्ती करतो पण देवाशिवाय राहू शकतो की नाही राहू शकत? राहू तर शकतो महाराज. पाण्याचा प्रवाह नदीचा जर पूर्वेकडून पश्चिमेकडे असला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे कशालाच येता येत नाही.
प्रवाहाच्या विरुद्ध. जिकडे नदी वाहते तिकडे कितीही जाता येईल, पण उलट्या दिशेनं नदीमध्ये हत्तीला सुद्धा येता येत नाही. कारण नदीच्या आता गंगेमध्ये हत्ती जरी आला आणि प्रवाह चालू असला गंगेचा तर ती हत्तीला सुद्धा नाही येऊ देत. पण नवल असं आहे की मासा मात्र उलट्या दिशेला पोहोच जातो. नदीला विचारलं, पाण्याला विचारलं, गंगेला विचारलं, कुणीही प्रवाहाच्या विरुद्ध आलं तरी तुम्ही लोटून लावता आणि माशाला कसं काय उलट पोहू देता? माशासोबत काय आहे तुमचं? त्या पाण्याने सांगितलं, त्या गंगेने सांगितलं, बाकीचे जीव मला सोडून राहू शकतात, पण मासा एकमेव असा जीव आहे, जलचर आहे, की जो मला सोडून एक क्षण जरी राहिला तरी मरतोच. अशी अनन्यता त्याच्या अंतःकरणात माझ्याविषयी आहे. म्हणून उलटाही पोहला तरी चालतं. जीवना वेगळी मासळी तुका तैसा तळमळी, तुका तैसा तळमळी, तुका तैसा तळमळी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, उलटे जल मछली बहे. काय कारण? अनन्यता. एक भगवंत सोडून इतर गोष्टीत ज्याला रसच उरला नाही. अष्टभोग भोगने माते नाही चाड, भक्ती प्रेम गोडलेले गे माय. एक देव सोडून दुसरं काहीच आवडत नाही. धन आवडतं नाही, कीर्ती आवडते नाही, पद आवडतं नाही, प्रतिष्ठा आवडते नाही, घरदार संसार आवडतो नाही, स्वतःचं शरीर आवडतं नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, माझी माता, कृष्ण माझा पिता, माझी माता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरे पैल पारू भव नदीचा. संबंधच एका भगवंताशी आहे. त्याच्यामुळे दुसरं काहीच जाऊ द्या, जगायला आवडतं, कृष्णाशिवाय नाही. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. ज्ञानोबराय वर्णन करतात ज्ञानेश्वरी. चित्ते मीची जहाले, मियाची प्राणी धाले, जीवो मरो विसरले, बोधाची या भुली. एवढ्या तयारीचे गोपाळ आहेत. उग कुणालाही संधी नाही गोपाळ म्हणून. तुम्ही म्हणाला आता इतके तुम्ही सांगितलं गवळ्याची साधारण पोरं होते, मग एवढी तयारी कशी झाली? नाही नाही, ते आत्ता दिसायला गवळ्याची पोरं होती, मुळात थोडी ते आहेत. कित्येक जन्म तप केलेले, कित्येक जन्म ज्ञान साधना केलेले,
अभ्यास केलेले, चिंतन केलेले ऋषी मुनी आहेत, साधू संत आहेत आणि त्यांना निवडून निवडून संधी दिली आहे गोपाळ होण्याची. सगळ्याला नाही. मुक्ती 4 प्रकारची आहे: सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य. ज्यांना सायुज्य मिळालंय फक्त त्यांना संधी आहे गोपाळ होण्याची. सालोक्य मुक्ती, सारूप्य मुक्ती, सामिप्य मुक्ती मिळालेले जरी असले तरी त्यांनाही संधी नाही. आता 10वीच्या वर्गात किती पोरं बसतात, सगळे पास होत नाही. सगळे जरी पास झाले तरी सगळ्याचा सत्कार होत नाही. आणि सत्कार झालेल्या पैकी सगळ्याचा फोटो पेपरला येत, फक्त 1 आणि 2 नंबरला जे आलेत महाराष्ट्रात पहिला आणि महाराष्ट्रात त्यालाच महत्व आहे. बाकी तर मग ज्याच्या त्याच्या शाळेत कोण कोण पहिला आले त्याचा तिथले तिथं सत्कार आहे. पण नाव होतं ते नंबर 1, नंबर 2, नंबर 3, लय झालं 5 पर्यंत. महाराष्ट्रात 1.5 लाखावा आलाय पठ्ठ्या, त्याचा काय सत्कार आहे? 1.5 लाखावा म्हणजे 65% काय त्याच्यात विशेष? निवडून निवडून काढलेले जे आहेत ऋषीमुनी, महात्मे, साधू संत, त्यांना संधी दिली आहे कृष्णाने गोपाळ व्हायची. उग कुणालाही घेतलं नाही. कोण कोण होत? अत्रिम, वसिष्ठम, भरद्वाजम, मार्कंडेयो महामुनी, गृत्समदो महर्षयो, च्यवनो अंतिको व्यासस्तथा. महर्षी अत्रि, महर्षी भरद्वाज, महर्षी मार्कंडेय, महर्षी च्यवन, महर्षी गृत्समद, महर्षी व्यास, हे जे महान तत्ववेत्ते आहेत त्यांना सवंगडी म्हणून निवडले. आता देवाचे सवंगडी होणं इतकं सोपं आहे का? सवंगडी चांगला असं जावा, परमार्थातही संसारातही. संगतीला जर विचित्र माणूस भेटला तर आयुष्य चित्रेधा तिरपीट झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. निवड करताना अशी चाळणी लावली की बस. 1-2 मित्र होते एका गावामध्ये आणि त्या मित्राचं ठरलं खेड्यात राहून काही नाही, कुठंतरी जावं, व्यापार करावा. पण व्यापार करायला भांडवल लागते ना. त्याने 10-5 रुपये गोळा करून कसे बसे 50,000 रुपये केले आणि निघाले गाव सोडून व्यापाराला बाहेर मोठ्या शहरला. त्या गावात एक जरा जास्त शहाणा माणूस होता. शहाणा वेगळा आणि अतिशहाणा वेगळा. त्या अतिशहाणा होता, त्यानं आडविलं. म्हणलं कुठं निघाला? म्हणलं काय गावात बी काही नाही, कुठंतरी कमवायला जावं म्हणून, जरा व्यापार करावं म्हणून निघाला 50,000 घेऊन. ते म्हणलं काय पठेव, मला येऊ द्या ना. म्हणजे पैसे आणतो म्हणलं कसे तरी करू. आता नाहीत पण त्यानंही जमविले इकडून तिकडून. निघालं ते बी. किती झाले? 3. निघाले बाहेर. आता पूर्वीचा काळ होता, जुना काळ. पायी चलत जावं लागायचं वाटणी. पायी चलत चाललेत. जाता 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 मुक्काम पडायची वेळ आली. रात्र झाली. जवळ गाव नाही, काय नाही. म्हणजे कुठं झोपाव? म्हणजे काय नाही, इथं मध्ये जरा शेतात मध्ये जाऊन झोपू. सडकाला कशाला झोपायचं? एक जण म्हणला काय येडे होत सडकाला. ते जे अतिशहाणा होता का ते म्हणला काय येडे होत. म्हणला मी सडकालाच झोपणार आहे, तुम्ही कुठेही झोप. ते सडकाच्या कडेला झोपले आणि हे 2 जण मध्ये जाऊन झोपले शेतात पार्क मध्ये. रात्री 11, 11:30, 12 वाजले आणि एक टोळी निघाली. टोळी म्हणजे चोराची. आता 11:30च्या पुढून निघायचे म्हणजे एक तर महाराज नाही तर चोर रात्रीच्या. हो, निशाचर म्हणतात त्याला.
निघाली टोळी 10-12 जण. आता ते नियोजितच निघाल ते कुठं त्याने आधी ठरविलेलं असतं ते काय. निघाल्यानंतर एक जणाचा पाय लागला त्याला, त्या अतिशहाण्याला. ते कडलाच झोपलं होतं. ह्याने लक्ष केलं नाही, पाय लागला की जाग झालं. म्हणलं कोण आहे कोण आहे. ते म्हणले कशाला विचारायला, आम्हाला विचारित सुद्धा जाऊ नको, आम्ही कोण आहेत ते. नाही नाही काय कमाल आहे म्हणला, मला बघितलं नाही काय नाही, मला तुमचा पाय लागला असं कुठं असते का. ते म्हणजे जास्त बोलू नको. त्यांची आपसात चर्चा. म्हणले पिऊन पडलंय ना आपल्यालाच बोलायला. आता रस्त्याच्या कडीला झोपलंय म्हणजे पिऊन पडलंय, अशी त्यांची आपसात चर्चा. ते म्हणला येड्याने बोलू नका, मी माळकरी माणूस आहे. म्हणला माळ काढली दाखवली हो का, मी काय पिऊन झोपलोय होय. आता काही जणांच्या नादी जास्त नाही लागलेलं बरं असतं. आता ही चोर हे म्हणले माळकरी सोय काय उपयोग आहे म्हणले, तुझा आम्हाला काही फायदा नाही. माळकरी लोक असेच असतात, बिकार बंबू हातात चंबू. बिकारी म्हणले तुम्ही काय खरं रे तुमचं. ते म्हणला जास्त बोल नको, 50,000चं बंडल खिशात आहे. ते सांगायले कुणाला. आता आहेतच चोर. म्हणले असं आहे का. एक त्याच्यातला आणखी हुशार होता, ते लय डोकं असते त्यांना बरं का, आपल्या भजण्यापेक्षा तर कधी बी पुढे असते. ते म्हणला एखाद्याकडे असतेत म्हणला 5-50,000, त्याच्यामुळे काय सगळ्याच माळकऱ्याकडे असते का. म्हणले म्हणला येड्यावणी करू नको, आणखी 2 मित्र तिथं झोपलेत 50,000चे बंडल घेऊन. आता पुढं काय झालं हे मला विचारू नका, पण अशाची संगत असल्यावर संगतीवाल्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहील का. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये संगत फार परिणाम करते. गोपाळांना कृष्णाने सोबत घेतले आणि गोपाळ म्हटले देवा तुमच्या संगतीत आमचं कल्याण झालं. तुझी संगती तुझी संगती झाली आमुची निश्चिंती हो, झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती हो, झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती हो. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, कृष्णाच्या संगतीत आम्हाला किती सुख मिळालं. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. खूप सुखी झालोत आम्ही कृष्णाच्या संगतीत. आणि संगतीमध्ये चिंता राहिली नाही. आता एक गडबड आहे ह्याच्यामध्ये, संगत धरली की चिंता सुटत नाही, वाढत. तुम्ही एकटे चाला काही चिंता नाही तुम्हाला, पण एखादा मित्र सोबत घेऊन चाला, काहीतरी अडचणीत आणल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही मोटरसायकलवर एकटं जा, काय चिंता, तुम्हीच आहेत ना. पण माग बसलं की सारखी चिंता, पडतंय काही की धरून बस रे, बघावं लागतंय पडतंय का हाय. मग ते नीट बसत नाही, इकडं वाक इकडं वाक, सरळ बस की चिंता. पंढरपूरला एकटे जाऊन या तुम्ही एसटीनं,
काय अडचण नाही, गेले दर्शन घेऊन आले निवांत. 2-3 माणसं संघ घेऊन जा. हे एकीकडे पळतय, ते एकीकडे पळतय, ते त्या दुकानावर, ते त्या गल्लीत. ह्याला आवरलं की ते पळालं, त्याला आवरलं, हे दोघं एकत्र आले की तिसरीकडेच. दर्शन रांगेत उभा राहा. पुन्हा तर सगळी पंचायतच. 1-2 पुढे जाते, 4-5 मध्ये घालते, पुन्हा एक. हे असं बघते कुठे गेले. गमजावून लक्ष ठेव, कुणाच्या पटक्यावून. असंच पंढरपुरात एका बाईचा नवरा पटक्यावाला होता. ते म्हणला गर्दीमध्ये पटका ध्यानात ठेव माझा. रात्रीची वेळ होती, म्हातारीनं पटका ध्यानात धरला आणि चलत राहिली. पार रेल्वे स्टेशन पर्यंत आल्यावर म्हणते बोल ना कसे झाला हो. ती माग वळून म्हणते कोण हाव बाई तुम्ही. दुसराच पटका होता. संगतीचं लय अवघड काम आहे. कसे तरी करून 2 जण दर्शन झाल्यावर गोळा झाले, एक सापडच ना. फोन लावायले तर तिकडून सांगायले आपने जिनको फोन लगाया है वो नहीं मिलेंगे, आप नालायक हो. कंपनी सांगायले तिकडून. येळभर बेजार ते सापडलं नाही. बर ते यायचं नको म्हणत होतं, त्याच्या घरचे म्हणत होते नका नेऊ. पण ह्यानं आग्रह करून म्हणले नाही वहिनी देवाला न्यायलोय, नेऊ द्या की. घरी गेल्यावर वहिनी ताशी ती म्हणलं काय कमाल झाली. आता हे काही सापड. कसं बस मन घट करून 3 एसटीत बसले ना आले. 1 जण कमी. गावात एसटीतून उतरल्यानंतर ते समोरून यायले चौकात. मी आलो तुमच्या आधीच. संगत केली की चिंता वाढली म्हणून समजा. बरं नाही करावी तर एकट्याला करमत नाही, लय भानगडीत. विठ्ठल विठ्ठल संगतच करायची नाही असं पक्क धरलं बी. बरं आपल्यालाच असं होतंय असं नाही, भगवंताला तसं झालं तर बुडात. एकलेन कंठवेचे म्हणून विश्व निर्मिले. एक अद्वितीय परब्रह्म भगवंत परमात्मा, त्यांना गरज नव्हती ना इतका पसारा करायचा, पण करमलं नाही. एकटाच मी परब्रह्म. जरा खेळणे बी तयार करावं लागतील. मग ही पृथ्वी तयार केली, चंद्र तयार केला, सूर्य तयार केला, पृथ्वीवर माणसं तयार केली, प्राणी पशु पक्षी, नद्या नाल्या ओढे पर्वत पाषाण, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जग निर्माण केले. उपनिषदात संकल्प आहे हा एकोहम बहुश्याम. पण इतका गोंधळ झाला तरी त्याला सोसायची हिंमत आहे. कसं काय? भगवंतानी स्वतः त्याचं उत्तर दिलंय. गतिर भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. गतिर भरता प्रभु साक्षी. भगवंत म्हणाले हे सगळं निर्माण करून मी साक्षी रूपानं वेगळा आहे. पण जीवाच्याने ते शक्य नाही, माणसाच्याने ते शक्य नाही. एकदा गोंधळात अडकला की बाहेर पडणं अवघड. मोहात चित्त गुंतत राहत. मोहजाल समावृत असं वर्णन केलं शास्त्रकारांनी. कारण अज्ञानानं आवृत्त दशा आहे आपली. अज्ञाने नावृतम ज्ञानम. मग करायचं काय? तर त्याच्यामध्ये एकच उपाय आहे की नश्वराची संगत न करता चित्तवृत्तीला अविनाशी स्वरूपाची संगत धरायला लावायची, म्हणजे भगवंताची. कारण तिथं चिंता नाही, तुझी ये संगती. कारण भगवंतामध्ये नाश नाही, अविनाशाशी पाही नाशकायचा. देव बदलत नाही, करुणावंत आहे कृपावंत आहे तर तसाच राहतंय. आपलं चुकलंही समजा, मित्रासोबत चुकलं तर मित्र बदला घे. भगवंताचं तसं थोडी आहे. तुम्ही चुकलात शरण गेलात तर पुन्हा धीर देणारच आहे. अपिचेत सुदुराचारो भजते मामन्य भाग साधुरेव समंतव्य समव्यवसितो हि सहा. म्हणून भगवंत सोडून दुसरा विचार करायचाच नाही. कारण तोच कृपेचा समुद्र आहे, तोच करुणेचा सागर आहे. त्यानेच आजपर्यंत सांभाळलंय, इथून पुढेही तोच सांभाळणार.
कारण बाकीचे संबंध अनित्य आहेत, भगवंताचा आणि आपला संबंध नित्य आहे. बाकीचे संबंध कसे अनित्य आहेत? जन्माला येण्याच्या आधीपासून आणि मेल्यानंतर सुद्धा ज्याचा आपला संबंध आहे तो कोण आहे? भगवंत आहे. बाकी जन्मल्यानंतर सुरू झाले आणि मरण्याच्या आधी मरतानाच संपले, हे बाकीचे संबंध आहेत. म्हणून अनित्य आहेत, न टिकणारे आहेत. भगवंताचा संबंध टिकणारा आहे, नित्य संबंध आहे. म्हणून देवाच्या संगतीत चिंता जाते माणसाची. तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. कृष्णाच्या संगतीत सुख झालं. मुळामध्ये कृष्णाचं स्वरूपच तसं आहे, अवतार घेतानाच नियोजन तसं आहे. परित्राणाय साधूनाम, साधू संताला आनंद देण्यासाठी अवतार आहे, दुष्ट दैत्याचा नाश करण्यासाठी अवतार आहे, धर्माच्या संस्थापनेसाठी अवतार आहे. कंसाचा अन्याय, अतिरेक, पृथ्वीला पापाचं ओझं होणं, ही पूर्वपीठिका आहे कृष्णावताराची. आणि ओझ पापाचं होतं, माणसाचं होत नाही. माणसाचं होत असतं तर विचार करा, 200 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी किती संख्या होती आपली. आपल्या भारत देशामध्ये 20 कोटीपेक्षा कमी संख्या होती माणसांची. आणि तोही भारत देश पार म्यानमार ब्रह्मदेश पासून इकडं अफगाणिस्तान पर्यंत पसरलेला होता. तरी 20 कोटीच्या आतच संख्या होती. आणि आजच्या घडीला आपण 125 कोटीपेक्षा जास्त संख्येत आहोत, तरी पृथ्वीला ओझ झालं नाही. माणसाचं ओझ कधीच होत नाही. एक म्हण आहे बघा जुनी, गायीच्या शिंगाचं ओझ गायीला होत, शिंगाचं ओझ गायीला असते. तसं माणसाचं ओझ होत नाही. ओझ होतंय केलेल्या पापाचं. ओझ्याची गोष्ट अशी आहे की पूर्वी ओझे व्हावे लागायचे डोक्यावर. पाणी आणायचं तरी डोक्यावर ओझ, धान्य असलं तरी डोक्यावर. आता वाहनं निघाली, आता गरज नाही. पण ओझ संपले असं समजू नका. शारीरिक ओझे जरी कमी झाले असले तरी मानसिक ओझे फार आहेत, चिंता फार आहे. काय होतं की, कसं होतं की, माझ्याकडून असं झालंय, माझ्याकडून तसं झालंय, असं तर होणार नाही, तसं तर होणार नाही. ओझ नव्या भाषेत सांगतो, डिप्रेशन, टेन्शन, ताणतणाव, ह्याच्यामध्ये त्या ओझ्याखाली दबलेले आहेत माणसं. वरवर चांगलं म्हणतात, वरवर विचार, हा काय चाललंय, बरं आहे, बरं आहे, आनंद आहे, आनंद आहे. जरा कसाला लावून विचारा, खरंच आनंद आहे का? मग 2 पोरं चालले होते अशी वाटेने, पडकं घर होतं, दगड निघालेले होते, उन्हाळ. पोरं एक जणाने मध्ये हात घातला, मध्ये होता विंचू, विंचानं मारला डंक. हा बापरे बापरे बापरे. संघच्या पोरानं विचारलं काय झालं? ते म्हणलं काही नाही, मध्ये बर्फ आहे, हात घातलो, लयच गार लागलं. ते पोरग म्हणलं मी बी घालू का? हा घाल घाल म्हणलं, घाल लवकर. त्यानं बी हात घातला. आता विंचाला काय, ह्याचा हात काय आणि त्याचा हात काय, त्यालाही डंक मारलं. बापरे बापरे बापरे. पहिल्यानं विचारलं गार लागलं, दुसरा म्हणला लय गार लागलं. दोघालाही माहिती खरं काय ते. पण आता म्हणायला काय हरकत आहे, आपली सगळी परेशानी अशीच आहे. कुणालाही विचारलं कसं चाललंय, लय आनंद, तुमचा लय आनंद. मध्ये काय काय जाळ लागलाय ते ज्याचे त्याला माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल ना तर निश्चिंतता आहे, ना तर आनंद आहे, ना तर सुख आहे. ते केवळ भगवंताच्या ठिकाणी. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तू. भगवंताला येण्याच्या आधी त्रास सोसावा लागला वसुदेव देवकी.
लग्नाची मिरवणूक चालू असताना जर एखाद्या नवरदेव नवरीला जेलमध्ये जावं लागलं तर विचार करा काय वाटेल त्यांच्या जीवाला, काय स्वप्न रंगविलेले असतात लग्नाच्या आधी. आळंदी, पंढरपूर, पैठण, तुळजापूर, येरमाळा सगळं करून घरी यायचे. गाडी सजवायची, गाडीला फुलं लावायची. पुन्हा जन्मात फुलाची त्याची गाठ पडत नाही, पुन्हा नुसते काटे. पण काय स्वप्न असते. समजा वरात झाली, दुसऱ्या दिवशी इकडे जायचे, देवदेव करायचे, गडंगण जेवायला बोलविले, आत्याच्यात जायचे, मावशीच्यात जायचे, मामाच्यात जायचे. गडंगण नाही, देवदेव नाही, जाऊ द्या हळद काढली नाही महाराज आमची. आणि नवरा बायकोला जेलमध्ये राहावं लागलं जाऊन. आणि जेलमध्ये टाकणारा लांबचा असला तर ठीक आहे, मान्य, विरोधक असेल, शत्रू असेल, पण स्वतःचा सखाच मेहुणा आणि नवरीचा तर सखाच भाऊ. काय वाटोळे विचार करा. वसुदेव देवकीचं जीवन तुम्ही देवदेवतेच्या हिशोबातून बघतात, सांसारिक नजरेतून एकदा बघा काय दुःख सोसलं असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि पोटचं लेकरू जन्माला आल्यानंतर मारून टाकण्याकरता न्याहा म्हणून नवऱ्याला सांगणारी बायको आहे. देवाची माय होणं इतकं सोपं नाही आणि देवाचा बाप होणं इतकं सोपं नाही. कृष्ण परब्रह्म भगवंत आहेत, ब्रह्मांडाचे मालक आहेत, सगळं खरंय, पण तरी सुद्धा वसुदेवाला साधी पदवी आहे का? देवाचा बाप आहे तो. आणि आपल्या पोटचं लेकरू तळ हातावर धरून कंसाच्या समोर नेऊन द्यावं लागलं. महाराज हे लेकरू जन्मले, मारायला धरा. पहिलं सोडून दिलं नारदानी, पुन्हा जाऊन सांगितलं सगळेच मारायचं ठरलं. आणि कसं असतंय, पाप करणाऱ्याला शेवटी शेवटी जास्त बळ येते आणि ते जास्तच दिवा विजायच्या आधी एकदा भडका होते बघा. ते पूर्वी रॉकेलचे दिवे असायचे घरात, सुरुवातीला लावला की मंद प्रकाश असतो, पुन्हा कमी कमी जसं जसं तेल खाली जाईल तसं कमी कमी उजेड असते. पण विझायच्या अगोदर एकदा भडका होते. तसं कंसानं शेवटचे पाप करून घेतले. 6 लेकर मारून टाकले. 7वा रोहिणीच्या उदरात गेला बलरामजीच्या रूपात. आणि बेड्या आणि श्रंखळाने बांधलेलं जीवन आहे, पण संयम ढळू दिला नाही, विचारामध्ये फरक पडू दिला नाही. म्हणून त्यांच्या नावात देव आहे. वसुदेव आणि देव की, दोघांच्याही नावात देव शब्द आहे. वसु देव आणि देव की. भगवान कृष्णाचं स्वरूप इतकं सुंदर आहे की पाहिल्याबरोबर स्वतःच्या बापालाच मिठी मारावं वाटलं. देवकीनं सांगितलं मिठी मारून बसला तर कंसाला कळेल, झनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. कृष्णाला टोपलीत घेऊन जातात, आकाशातल्या मेघांना आनंद वाटावा, आणि यशोदेच्या कुशीत ठेवलं. यशोदा शब्दाचा अर्थ यशोददाती इति यशोदा, यश देणारी माता, तिचं नाव यशोदा. प्रत्येक आईची इच्छा आहे की माझ्या लेकराला यश मिळावं. अशी कोणती आई असेल की लेकराला अपयश मिळावं? कोणता बाप असेल की ज्याला लेकराला अपयश आल्यावर चांगलं वाटेल? असं शक्य नाही. तुकोबारांनी सांगितलंय, मुलगा कुठेही असो तो विजयी व्हावा, सुख बापाला होत असते. पुत्राच्या विजये, पुत्राच्या विजये, पिता सुखावत जाय, पिता सुखावत जाय. पुत्राच्या विजये,
विजये पिता सुखावत जाय. वसुदेव देवकीचं स्वरूप बघा. बाळाच्या मोहात गुंता आलं नाही, मोह सोडावाच लागला. तेव्हा त्यांना वसुदेव देवकीची पदवी मिळाली. आणि यशोदेचं वैशिष्ट्य हे आहे की पोटी जन्म दिला नाही, पण प्रेम इतकं केलं कृष्णावर की कृष्णाला अर्ध्या रात्री झोपेतून उठून विचारा तुमची आई कोण आहे. कृष्ण सांगतील यशोदा माता. पुन्हा विचारा मग जन्मदात्री कोण आहे. अच्छा अच्छा ती देवकी माता. पण कृष्णाची आई म्हणलं की प्रत्येकाच्या बुद्धीत पहिल्यांदा काय नाव येत आहे. यशोदा. जन्म दिल्याने आई होता येत, हा निसर्गाचा नियम आहे. पण बाळाला प्रेम देऊन जे मातृत्व सिद्ध होत तो अध्यात्मशास्त्राचा नियम आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आम्ही साधू संतांना सुद्धा आईच म्हणले. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. आईची जागा. आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर महाराज कमी म्हणतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. काय म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली. माऊली म्हणजे आई, माता. मातृत्व हा अंतःकरणाचा भाग आहे, तो सख्यत्वाचा भाव आहे. त्याच्यासाठी माणसाचं मन मातृत्व स्वरूप असावं लागतं. आम्ही देवाला आईही म्हटले बापही म्हटले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. कृष्णाचं गोकुळातलं आगमन सगळ्याला सुखी करणार आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी. सगळ्याला आनंद आहे, पण विशेष आनंद गवळणीला आहे. त्यांनी सुंठवडा वाटलाय. गवळण सांगती सांगती गवळणीला. गवळण सांगती सांगती गवळणीला. पुत्र झाला सोनेरा. गवळण सांगती सांगती गवळणीला. सांगती सांगती गवळणीला. पुत्र झाला सोनेरा. एक धावती धावे गवळण संगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. एवढा आनंद कसं काय. कारण आनंदाचा कंदच जिथं प्रगट झाला तिथं आनंदाला काय होणार. विज्ञानमानंदम ब्रह्मेती. उपनिषदाने त्या भगवंताचं वर्णन केलं मंत्रामध्ये. स एव आनंदमयो बभूवः. तो आनंदमयच आहे. मयट प्रत्यय. मयट प्रत्ययाचा अर्थ है प्रचुर मात्रा में होना, उसको मयट कहते हैं. आनंदच त्याच्या ठिकाणी आहे. बाकी संसारातला सगळा आनंद हा त्याच्याच आनंदाचा एक अंश आहे. भगवंतच आनंद स्वरूप आहे. सगळ्याला आनंद होता. कृष्णाचा अवतार. आनंद करे ते घरोघर. घरोघर आनंद झाला. गवळणीला आनंद झाला, गोपाळाला आनंद झाला, गवळ्याला आनंद झाला, गायी वासरा सहित. आणि गवळणी कोण आहेत.
भगवंताने 11व्या स्कंदामध्ये उद्धवाला सांगितलं, उद्धवा गवळणी कोण आहेत तुला सांगतो. त्या गवळ्याच्या घरच्या स्त्रिया आहेत नाही, त्यांचं मूळ रूप ऐक. गोपिका नव्हती त्या वेद श्रुती, श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, मनोनी गोपिका झाल्या त्या जाण निश्चिती उद्धवा. वेदामधल्या ऋचा आहेत त्या, वेदातले मंत्र आहेत. वेद जो आहे, चारी वेद ऋग साम यजु अथर्व, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद, त्या चारी वेदाचं प्रतिपादन 3 कांडामध्ये केलेलं आहे. कांड त्रयात्मक वेद निरूपित. एक आहे ज्ञानकांड, दुसरा आहे उपासना कांड आणि तिसरा आहे कर्मकांड. ज्ञानकांड कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये निखिल ज्ञानाचा विषय प्रतिपादन केलेला आहे. आणि मंत्राचे द्रष्टा ऋषी आहेत, करता नाहीत बर का. ऋषयो मंत्र द्रष्टा रहा न तू करता रहा. मग करता कोण आहे, वेद हे अपौरुषय आहेत. अपौरुषय म्हणजे किसी पुरुष के द्वारा नहीं बनाए हुए, ज्ञानाचा भंडार आहे वेद म्हणजे. वेदो अखिलो धर्म मूलम, धर्माचं मूळ आहे वेद. विद धातू त्याला घंत्र प्रत्यय जोडायचा. विद वेदने इत्युक्तेन ज्ञानस्य मूल रूपम स वेदः, असा अर्थ करता येतो वेद शब्दाचा. किंवा दुसरा एक धातू आहे त्याच्यात, विद लुरु, ऋकारादिभ्यास संधितः विशुद्ध ज्ञानमिति. नुसतं ज्ञान नाही, विशुद्ध ज्ञान, निखिल ज्ञान, त्याच्यात ज्ञान आहे. पण नुसतं ज्ञान नाही, वेदामध्ये उपासनेचाही भाग आहे. असे यज्ञ करा, तशी उपासना करा, तशी भक्ती करा. आणि तिसरा टप्पा आहे कर्मकांड. हा यज्ञ करा, हा होम करा, हे हवन करा. तुम्हाला काय मिळवायचंय, कामनेनुसार, इच्छेनुसार इष्टी करा, याग करा, फलन करा. आता जरा बारकाईनं ऐका 2 मिनिट. किती कांडाचा आहे वेद, हे इतकं लक्षात ठेवल्याशिवाय अभंग कळणार नाही बरं का मंडळी. विनंती आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. ज्ञान, उपासना आणि कर्म, ह्या 3 कांडाचा वेद आहे. मग त्या वेद मंत्राला, त्या ऋचाला निर्गुण ब्रह्माची प्राप्ती झाली, पण सगुण रूप त्यांनी पाहिलं नाही. त्याच्यामुळे त्या वेदातल्या ऋचा, त्या वेदातल्या श्रुती, ते वेदातले मंत्र दुःखी झाले. म्हटले आम्हाला देवाचं एकच रूप कळालं, दुसरं कळालं नाही ना. सगुण रूपाचा आनंद आम्हाला पाहिजे. भगवंताने सांगितलं कृष्ण अवतारामध्ये तुम्ही वेदातल्या ऋचा, वेदातले मंत्र गवळणीच्या रूपात या, म्हणजे मी कृष्ण तिथे जन्माला आल्यावर मला तुम्हाला पाहता येईल, तिथे माझा आनंद तुम्हाला घेता येईल. म्हणून त्या वेदातल्या ऋचा, वेदातले मंत्र गवळणीच्या रूपात गोकुळात जन्माला आले. मग तिथं 3 कांड होते, 3 प्रकारात मंत्र आहेत सगळे, ज्ञान, उपासना आणि कर्म. मग इथं जन्म घेताना सुद्धा 3 टप्प्यात जन्म आहे, 3 प्रकारात गवळणी आहेत. कोणकोणत्या?
रूपात आल्या गवळणी. कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एकी स्वतंत्र. स्त्री जीवन समोर मांडले. पहिला टप्पा आहे सुना. काही सुना आहेत, काही लेकी आहेत आणि काही स्वतंत्र म्हणजे सासू. मग कोणत्या कांडातल्या वेद मंत्राला कोणत्या रूपात जन्म मिळालाय? ज्ञान कांडातल्या ज्या गवळणी आहेत, ज्ञान कांडातले जे मंत्र आहेत, ज्ञान कांडातल्या ज्या ऋचा आहेत, त्या सासूच्या रूपात आल्या. उपासना कांडातल्या ज्या आहेत त्या लेकीच्या रूपात आल्या आणि कर्मकांडातल्या ज्या आहेत त्या सुनाच्या रूपात आल्या. का असं? त्याचं कारण, सासू म्हणलं की स्वतंत्र, तसं ज्ञान म्हणलं की स्वतंत्र. ज्ञानीच्या समोर काहीच बोलता येत नाही. काय बोलणार आहेत ज्ञानी माणसाला आपण? चरणी ठेवी जे माथा हेची भले. आता एखादा विद्वान महात्मा आहे, ज्ञानी महात्मा आहे, त्याला स्वर असू, ताल असू नसू आपल्याला नाव ठेवताच येत नाही. अरे ते ज्ञानी महात्मा अभ्यासू आहे, काही बोलण्याचं नाही पुढं. ज्ञान म्हणलं की स्वतंत्र. काहीच संगीत नसलं, त्याने एकट्याने बोलायला सुरू केलं तरी माणसं ऐकतात. ज्ञानी आहेत. दुसरा प्रकार काय केला? सुना. सुनेचं जीवन म्हणजे पूर्ण परतंत्र. तसं कर्मकांडाचे जमलं तर जमलं, नाही जमलं तर काहीच खरं नाही. खरं आहे की नाही सांगा? कर्मकांडाचं हेच आहे ना, प्रयत्न करणं खरं आहे, पण हातात येऊस तो काही खरं. आता पेरण्या जोरात झाल्या, खातं घातली, फवारण्या सुद्धा, पण आता काय माहिती माणसाला म्हणलं का नाही, मग कसं आता काय वरीच हात करायला हातात नाही ना गोष्ट. कर्मकांडाचं सगळं असंच आहे. कुणीतरी माणूस वाईट व्हावा म्हणून काहीतरी करते का? आता समजा एखाद्याचं लग्न झालं, लेकरू बाळच होईना, होऊ नये अशी इच्छा असते का कुणाची? लाख प्रयत्न केले तरी होतच नाही. शेवटी एखादा नवस पावतून लेकरू बाळ होते. झालेलं लेकरू इतकं बदमाश निघतंय की माणूस मनातल्या मनात लाजते, कशाला नवस केले असतील ह्या अपितरासाठी का? कुणालाच वाटत नाही वाईट हो म्हणून, पण वाईट झाल्याशिवाय राहत नाही. कर्म लय अवघड आहे. गहना कर्मणो गतिही. बरं, पुण्य करायला जाऊन कधी कधी पाप घडते. राजसूय यज्ञामध्ये 1,00,000 लोक रोज जेवत होती पांडवाच्या हस्तिनापूरला. 1,00,000 लोक. स्वर्गात घंटा वाजत होती म्हणा, इतकं पुण्य झालं. मग यज्ञ सुरू होता. 8 दिवस झाले. भीमदादा एका दिवशी गदा घेऊन निघाले. त्यांच्या लक्षात आलं लोक उष्ट टाकायले. भीमदादांनी गदा घेतली आणि दुसऱ्या दिवशी पासून अशी गदा फिरवीत निघाली पंक्तीत. जर कोणी उष्ट टाकलं तर गदा डोक्यात घालून मारूनच टाक. दुसऱ्या दिवशी माणसं 30,000 आले जेवाय. तिसऱ्या दिवशी 5,000. चौथ्या दिवशी 200 उग तिथलेच मंडपातले. धर्मराज म्हणले, भगवान कृष्णाला विचारलं, देवा माणसं कसे येईनात? एवढं अन्न केलं, एवढं स्वयंपाकाचं नियोजन आहे, माणसंच नाहीत जेवाय. देव म्हणले, कसे येतील? तुझ्या भावाला आवड की? पुण्य करायला जाऊन पाप आहे. आता इतकी धमकी टाकणं कोण जेवणार आहे? पुण्य करायला जाऊन पाप. कधी कधी पाप करायला जाऊन बी पुण्य घडते. कर्माचं लय अवघड आहे. ते महाशिवरात्रीची कथा आठवा. काय कथा आहे? तो जो शिकार करायला निघालेला भिल्ल होता, महाशिवरात्रीच्या रात्री शिकार करायला निघालाय. झाडावर जाऊन बसला. योगानं ते झाड बेलाच होत आणि खाली महादेवाची पिंड होती. फटेका मोडून टाकीत होता. देवावर टाकीत होता का शिकार दिसाव म्हणून? मग पाप करायला
करायला निघालेला भिल्ल कैलासाला गेला का नाही? म्हणजे पाप करायला जाऊन काय झालं? पुण्य झालं. इंटेन्शन बरोबर असते, कधी कधी उद्देश बरोबर असते, पण करताना लय चुका होते. माणूस करायचा तर एक होतोय दुसरंच. काही सांगता येत नाही महाराज. आता यंदा वारीतली घटना आहे आळंदी पंढरीच्या. आता ज्यानं ट्रक दिला त्यानं देवदेवासाठी दिलाय का नाही? दिंडीला जे ट्रक देतात माणसं, ते काय महाराजांच्या ट्रक असतात वाटायला काय? त्या ट्रकवाल्यानं 4 वारकरी चिंगरूनच मारून टाकले. आता पुण्य करायला दिलं असेल का नाही? कसं झालंय बघा. विठ्ठल विठ्ठल कर्माची गतीच गहन आहे. गहना कर्मणो गती हे म्हणून त्याला सुन प्रकारामध्ये आणले कर्माला. सुनाचं जीवन पराधीन आहे. बघा तुम्ही घरात किती इतकंच लेकरू राहू द्या बारक, आणि ते भावाचा सगळ्यात लहान लेकरू असं शेंडफळ, ते नाक असं पुशीत आहे, त्याचे कपडे फाटलेले ठिगळ, त्याचं नाव बाळ्या, तरी म्हणावं लागते बाळासाहेब या जेवायला. सुन आहे ना, सोपं आहे का सुनाचं जीवन? तुम्ही सुन होऊन बघा. सुन म्हणजे घरातच सुना असते असं वाटायला का तुम्हाला? ऑफिसात सुद्धा लय सुना असतात. मेन खुर्शीवर बसणारी सासू, तिनं नुसता आदेश द्यायचे, करा रे रिपोर्ट तयार. ह्याला काय घाम आहे? करणाऱ्याला माहिती. ते क्लर्क मध्ये आलं बाबा साहेब, काय म्हणतय की काय सांगतय की, त्याची तेच सगळं खातय ना, आम्हाला राबविते. सुना ह्या खालच्या सुना असतात सगळ्या. कोण्या क्षेत्रात जा सासू आहेत? काय वाटतं तुम्हाला? जे सर्वोच्च पदावर लोक आहेत ते सुन वाटायलेत का तुम्हाला? ते तर सगळ्याची सासू आहेत. कुणाची व्यसन कशी वाढायची आणि कशी लोक ईडी करायची त्यांना लय पाठ आहे. विठ्ठल विठ्ठल सासू म्हणजे सत्ता. सासू म्हणजे सत्ता. सून म्हणजे सत्ता नाही, सत्तावानाच्या हाताखाली राबणं. सासूचं काय नसते, निवांत उठायचं, 8 वाजता उठलं उग पहाटेपासून आरडायचं. आधी झाली पहाट, आणखी आमच्या घरी काही उजडच ना झालंय. लोकांचं उजडलं तरी आमच्या इथं उजडतच नाही. आणि पुन्हा निघाली चहा प्यायला, इकडं तिकडं इकडं तिकडं. 10 वाजूस्तोर चहा पिऊन पुन्हा यायचं आणि म्हणायचं आणखी उरकलं नाही का ग? सुन म्हणते सासूबाई एकटीच आहे, कसं उरकल? मी नांदाय ते तवा काय चौघी होत्या का? मग आता नवरा मध्ये जरा फुरफुर करते, माहिती तू बी किती करत का बसाऊ गा? पुन्हा ह्याची हिंमतच नाही. ह्याच तर टायर पंक्चरच करून ठेवलेलं असते. सासू म्हणजे सोपं काम नाही महाराज. तुम्ही कसंही वागा, ती काही ना काही त्याच्यातून काढणारच. बारीक त्रुटी काढल्याशिवाय राहत. सासू म्हणजे सोपं काम नाही. एक सून नांदायला निघाली, तुम्ही म्हणताल सासू सुनाचं सांगायलो, अभंगात आहे म्हणून सांगायलो. आईनं शिकविलं नांदायला जाताना, बेटा गेल्यावर लोन चुपून राहायचं बरं माय, जरा लांब लांब राहायचं, लय पुढे पुढे करू नको, सांगल ती ऐकत जाय. हो म्हणली आई. गेली नांदायला गेली. 9चे 9 दिवस संपले. आता आपल्या शेतकऱ्यांच्या बायका म्हणजे काय, 9 दिवस झाले की निघाल रानात. सासून तिच्या डोक्यावर एक टोपलं दिलं, आपल्या डोक्यावर घेतलं, खुरपे टाकले, इळे टाकले, चुंबळ बांधली. इकडे चुंबळच म्हणतात का? हा मग बरं. त्याच्यावर टोपलं ठेवलं, निघाल्या दोघी जणी. सासू पुढे पुढे सून माग माग, सासू पुढे पुढे सून माग. 1 खुटांवर माग चलत होती, 200 मीटर माग. तिनं हळूच म्हणा, चल की यायले. आईनं सांगितलं होतं ना, लोन चुपून माग माग राह. तिथं
तिथं पातीला गेली की हिची पात त्यात कडेला लागत गेली तरी ही सुरुवातीलाच पहिल्याच कापसाच्या बुडाला. घरी आली की सासून कुरकुर चालू केली, नव रक्तय म्हणन, असं कुठं असते कान महागच पडायली, ह्याला काय अर्थ या. सुनाला आला झटका. ती म्हणली उद्या दाखविते, थांबा आता. निघाली की सासूच्या पुढे 200 मीटर. पातीला बी खुरपाय बसली तरी मधलं तसंच ठेवून द्यायचं, पार पुढं. घरी आली की सासून पुन्हा कुरकुर नवऱ्यापाशी पोरापाशी, आता तर माझ्या पुढंच पाऊल पडायले. म्हणली थांबा उद्या झटका दाखवते. दुसऱ्या दिवशी तर पावलाला पाऊल, पावलाला पाऊल, पावलाला पाऊल. हिच खुरपायचं झालं बी तरी सरकना. ती जेव्हा सरकल तेव्हा ही पुढे सरकना. संगला संग. घरी आल्यावर सासून ग बसाव का नाही, पुन्हा म्हणते आता तर बरोबरीच चालू केली. कसं नांदाव सांगा मला. महाग पडलं जमाना, पुढे गेलं जमाना, सोबत राहिलं. तिसऱ्या दिवशी निघाली. सकाळी निघाल्या बरोबर सासूला उचलन खांद्यावरच घेतलं. त्याच्या पुढे बी 2 टप्पे, पण बस झालं एवढंच. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सुनाचं जीवनच अवघड आहे. सुनाचं जीवनच वाट्याला येऊन आहे. घरामध्ये सुद्धा कारभारी असतं एकच, काय आणायचंय काय ठेवायचंय ती सगळ्याचा सासू. सासूची सुद्धा सासू, जे कारभारी तेच सासू असते, बाकी सुना असतात सगळे. कुठेही जा तुम्ही. तुम्हाला काय वाटतं परमार्थात सुद्धा आता महाराजांनी विठ्ठल जय जय विठ्ठल केल्यावर तुम्ही काय प्रमाण म्हणता? सासूचही तापच आहे ना. आपण प्रमाण देऊ पण त्याला पटते का नाही काय माहिती. नाही तर मध्येच म्हणले हो झाला का हातानं अपमान. सासू ही पदवी कुठवी आहे आणि सुनपणा सुद्धा कुठवी. गावामध्ये सुद्धा बघा तुम्ही, सगळे सासू पदावर नसते. ज्याच्याकडे धन आहे, संपत्ती आहे, कीर्ती आहे, पद आहे, मान मर्तब आहे, ते सासूच्या पदावर. नाही तर कोण विचारतं तुला म्हणल्यावर काय. तिथं सुनपणा आला. आता ह्या दोन्हीच्या मधला एक टप्पा आहे, ह्याचं नाव आहे लेख. आता लेकीचं कसं असतंय म्हणजे भक्ती करणारच. आम्ही भक्ती करू पण भगवंताला आवडेल का, म्हणजे अर्ध स्वातंत्र्य आणि अर्ध पारतंत्र्य. घराच्या बाहेर जाता येईल पण सांगून जावं लागेल आणि वेळेत परत यावं लागेल आणि रिपोर्टच द्यावा लागेल कुठं गेल ती. लेकीचं जीवन. भक्ताचं तसंच आहे. आम्ही जप करू, वारी करू, सगळं करू पण पांडुरंगाला आवडेल का. ह्या 3 टप्प्यामध्ये त्या वेदातले मंत्र आलेत. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. पण देवाच्या मार्गावर आल्यानंतर 3 गोष्टी सोसायच्या. पहिली गोष्ट म्हणजे निंदा. तुम्ही बिगर गंध लावणारा जर एखादा माणूस असेल तर त्याला माझी विनंती, उद्यापासून गंध लावा. आपण हिंदू धर्मातले भक्त लोक आहेत. नुसता गंध लावा, चांगला मोठा गंध लावा आणि बघा लोक काय म्हणते ते न लावणाराला. महाराज झालाय वाटत, लय सुधारलं वाटत. निंदा सुरेच होणार. देवळाकडे कधी नाही येणारा माणूस यावा, अर ती का. काही काही तर घर असे विचित्र आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथ घरी नेला तर म्हणते ए बाबा आपल्या घरात ग्रंथ असते का. मग काय ठुतोस नेमका, हाडकं ठुतोस का. अरे काय विषय चालला, नुसती निंदा. आणि माणसं दगड त्याच झाडाला मारते ज्या झाडाला गोड फळ येते. अजून तरी मी कडुलिंबाच्या झाडाला कुणी दगड मारलेलं पाहिलं तुम्ही बघितलं असलं सांगा. काय आलं मारीन, लिंबुळ्या घ्यायच्यात का. पण गोड आंबा असावा. संताला त्रास होणार, भक्ताला त्रास होणार, निंदा होणार, दुःख सोसावं लागणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निंदा झाली म्हणून रुसून बसायचं नाही. निंदा झाली, टीका झाली म्हणून दुःख
दुःख वाटून घ्यायचं नाही, आनंदाने सहन करायचंय. विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथात आदि शंकराचार्यांनी लिहिले, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगध्यते. आणि निंदा कोण करतंय? जे स्तुती करते तेच समोर तोंडावर म्हणणार, वा काय तुमच्यासारखा माणूसच नाही अख्ख्या दुनियात म्हणणार, आणि पुढे गेलं की म्हणणार तेच काय खरं नाही त्याच, निवळच नालाय काही. आणि तोंडावर काय म्हणते? तुमच्यासारखा भारी माणूसच नाही. निंदा करणं स्वभाव आहे. एखाद्याच्या निंदेची चर्चा चालू द्या, माणसं कान देऊन ऐकत आहेत. बरं असं आहे का? आणखीन आणि ते बी तिकट मीठ लावलं सांगते. मी बघितले स्वतः, मी बघितले. 70 वर्षाच्या माणसाचं चरित्र सांगते, 18 वर्षाचं पोरग. मी बघितले स्वतः. कवा? 1980 ला. 2023 चालू आहे, हे 18 वर्षाचं आहे. निंदा ऐकणाऱ्याला रस. एखाद्याची स्तुती करा, काय सप्ताह झाला तू कचवाडीत, झाला असं झाला असं, पण फक्त म्हणा जेवाय चांगलं नव्हतं गडे. असं आहे का? मला वाटलंच होत. लय रस. लोकायला आंब्याचा रस आवडत नाही, ऊसाचा आवडत नाही, निंदेत लय रस आहे. निंदा लय आवडती करायला. प्रत्येक साधूची निंदा झाली. ज्ञानोबरायाला संन्याशाची पोरं म्हणून आयुष्यभर बोलणं खावलं. तुकोबाराला येडा तुक्या म्हणले लोक. नाथ महाराजाला षंढ म्हणले. काय काय नाव ठेवले महाराज. महाराज रागातच येत नव्हते म्हणून लोकांनी षंढ म्हणायचं त्यांना. काही म्हणायचे लोक. ह्या गवळणींची सुद्धा कृष्णासाठी वेड्या झाल्यात म्हणून जगामध्ये निंदा झाली, पण त्यांना फरक पडला. दहीदूत लोणी विकायला मथुरेच्या बाजारात गेल्या. त्यावेळेस त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, लोणी घ्या, दूध घ्या, दही घ्या, पण ते काय म्हणल्या?
हसती मथुरेच्या गे. गोविंद घ्या दामोदर घ्या गवळणी म्हणतात. मथुरेच्या स्त्रिया हसायला लागल्या. पण लोक हसतात म्हणून आम्हाला फरक पडत नाही. तुका म्हणे हसे जन नाही कानत ये. आताची जी मॉडर्न युवा पिढी आहे ना, समजा एखाद्या कॉलेजमध्ये जर एखादं पोरग धोतर शेंडी मोठा गन लावून गेलं, ते कॉलेज मधले पोरं हसतील नाही तर काय होईल? महाराज इकडं कुठं हसू द्या ना. तुका म्हणे हसे जन, पण आमचे कान नाहीत ना जागेवर ऐकायला. नाही कान तैठ. मग कान कुठे गेले? बासरी ऐकतायत आमचे कान. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. आम्हाला वेळच नाही तुमचा हसलेलं निंदा केलेली बघायला. आम्हाला भगवंताच्या वेधाने वेधलेले आहे. गोविंदाचे गुणी वेधियले वो माये. भगवंताच्या चिंतनात वेळ कुठे आहे? कोण हसते कोण निंदा करते बघायला. मी जे काम करतोय ते योग्य आहे ह्याचा जर पक्का भरोसा असेल तर कुणी हसू द्या कुणी निंदा करू द्या, काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल. जर शास्त्र संमत आहे, उद्धाराचा मार्ग आहे, काय अडचण आहे? हसू द्या निंदा करू द्या. आणि तुम्हाला सांगू, निंदा करणारा ज्याची निंदा करतोय त्याचं पाप धुतंय. शब्द नीट लक्षात ठेवा माझा. समजा मी बसल्या बसल्या जर इथं कुणाची निंदा सुरू केली, फलाना वाईट आहे, फलाना असं आहे, फलाना वाईट आहे, त्याचं पाप कमी होते आणि माझ्या खात्यात जमा होते. लक्षात आलं? मग लोकांचे धुणी कायला धुवायचे? आपलं धुवायचं बघा नाही ह्या जन्मात येऊन. पण माणसाला तसं पटतच नाही. दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय समाधान राहत नाही. गवळणींची काय आजही लोकांना गवळणी कोण आहे तर कृष्ण कोण आहे कळत नाही. रासलीला तर कधीच कळत नाही. अरे ज्या नात्यामध्ये काम वासनेचा अंशही नाही ते शुद्ध परब्रह्माचं आणि भगवत भक्ताचं नातं आहे. ते त्याच्यात अजिबात वासनेची दृष्टी घालू नका. आजही राधा कृष्ण म्हणलं की लोक येडे. तुम्हाला काय माहिती राधा कोण आहे? राधा म्हणजे विशुद्ध भक्ती. संपलं, काहीच नाही दुसरं. पण ते आपल्याला का दिसतंय? कारण जशी दृष्टी तशी आपल्या मनात काम वासना उफळून आली. आपल्याला कृष्णन गवळण तेच दिसायले. एका पोरानं पिवळा चष्मा, एक बारक पोरगा सकाळी माझ्याकडे आजच पिवळा चष्मा घालून आले. पण ते महाराज आज पिवळं कुर्तं घातले. अरे मला कधीच घालीत नाही. काही कसं म्हणाले? तेव्हा का पिवळं आहे तुमचं कुर्तं? म्हणे चष्मा काढ. प्रसंग छोटा आहे, एवढं मनावर घेण्यासारखं नाही, पण त्याच्यातून बोध घ्या, त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. त्यावेळेस लक्षात येतं की चष्मा पिवळा घातल्यावर जर पांढरं शर्ट पिवळं दिसतंय तर आपल्या नजरेत वासना असल्यावर, आपल्या नजरेत पाप असल्यावर आपल्याला कुठेही तेच दिसणार आहे. आपली नजर स्वच्छ करा, आपली दृष्टी स्वच्छ करा, जगाकडे बघा. हे जग वाईट नाहीच. एखादा चुकत असेल जाऊ द्या, आणि एवढं मोठं जग आहे, एखादा चुकणं साहजिक आहे. ही विशुद्ध भक्ती होती त्यांची. कृष्णाबद्दलची आवड बघा. इतकी चोरी केली, घरोघर माठ फोडले, तक्रार करायला जात नव्हत्या. त्याच्या निमित्तानं कृष्णाला बघायला जायच्या गवळणी. कृष्णाच्या दर्शन करता का गवळणीला नाव ठेवायचे? आम्ही मंदिराच्या समोर लाईनी लावून उभे आहेत, स्वतःलाच लाजा ना. देवाला बघायलाच चाललोत ना, दुसरं काय? तिथे गेल्यात त्या गवळणी, कृष्णाला पाहतात आणि तक्रारी करतात, सांगतात यश. त्या सांगण्यामुळं तिथं थांबता येते. विनाकारण कुणाच्या घरी जाता येते का? समजा तुम्ही उठलात आणि एक जणाच्या घरी गेलात, ते म्हणजे कस काय इकडं? काही नाही, उगा आलतो. उगा म्हणजे विनाकारण घरी जायचं कारणच नाही ना कुणाच्या. मग यशोदेच्या घरी जायला कारण पाहिजे म्हणून तक्रार सांगायचा बहाना. काय म्हणते गवळण? परवाला अमुचे घरा. परवा कृष्ण आमच्या घरी आला, दारात बाज घातली होती, बाजावर म्हातारं झोपलं होतं. कृष्णानं ताकाचा डेरा आणला, म्हाताऱ्याच्या डोक्यात
पण घटना परवा घडली, म्हाताऱ्याला लागलं नाही, रक्त निघलं नाही, म्हातारा आडलं. मग परवाची घटना ही आज आली तिसऱ्या दिवशी सांगाय. ह्याचा अर्थ कळलं का? कामातून सवड नव्हती, आज सवड मिळाली म्हणून दर्शनाला आली. फक्त बहाना. परवा आला मुचे घरा. महाराज भक्ताला फक्त निमित्त पाहिजे. पंढरपूरला अधिक महिन्यातली गर्दी होती का? अहो आम्हाला देवाची आवडच आहे, फक्त देवाकडे जायचं काय पाहिजे? काहीतरी बहाना पाहिजे, काहीतरी निमित्त पाहिजे. आता श्रावण आहे म्हणून गर्दी. खरं सांगू, वारकऱ्याची इच्छा आहे सगळ्यांनी 12 महिने तुळशीची माळ घालून सगळ्या माणसांनी पवित्र राहावं. वाईट खाऊ नये, वाईट पिऊ नये, काय करू नये. पण ऐकतच नाहीत म्हणून श्रावण तरी घालून दिला आहे. निमित्त करावं लागते कशाच तरी. आणि निमित्ताशिवाय माणूस परमार्थकडे वळत. आता समजा आम्हालाच तुम्हाला तुकचवाडीला बोलवायचं, पण कशाला बोलवले? सप्ताह म्हणून बोलवले ना. सप्त्याचं काय आहे? निमित्त. निमित्त फार महत्वाची गोष्ट आहे. काहीतरी निमित्त लागतं. परमार्थ घडवायचा आहे, भक्ती घडवायची, देवाचं स्मरण घडवायचंय, म्हणून निमित्त करावं लागतं. त्याचं नाव सप्ताह आहे. शेवटची तक्रार आली. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदेने सांगितलं गायी राखायला जा कृष्णा. सगळ्या गायी घेतल्या, वृंदावनात आले. गायी गोपाळ यमुनेच्या तटी, आघा बगरेठा मारिले बाळपणी, अवघे दैत्य खानी. सगळे दैत्य मारले, बासरी वाजवली, खेळ खेळले. हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे घमामा, हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा. अजून एक खेळ. भोवऱ्याचा खेळ खेळ भोवरा 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 खेळू लागलो सुरकवडी खेळू लागलो सुरकवडी खेळू लागलो सुरकवडी खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी Pura
सुरकवडी माझी घोंगडी हरपली. आज सुरकवडीचा डाव डबल झाला. नाही 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 चांगलं आहे की आता खेळताना डबल डाव धरावंच लागते, त्याच्याशिवाय मजा नाही. इकडून एकदा झालती सुरकवडी, फास्ट झालती जरा. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. पुन्हा दुसऱ्या डावात जरा दमान हरपली. खेळू लागलो सुरकवडी. सुंदर झाला खेळ. सगळे खेळ खेळून झाले. 1:30 वाजून गेले म्हणून कृष्णाला सगळ्या गोपाळांनी सांगितलं, खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे. काल म्हणलं होता 11 ते 1:30 झाले, आता खेळ मोडावा परता. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा. सारानी संग झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा. झाली आता वेळ म्हणती अनाशी. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या. कृष्णाने ब्रह्मरूपाची शिदोरे त्यात टाकले. जीव ब्रह्म ऐक्याचा काला केला. गोपाळांना कमलाकार पंक्तीत बसवलं. भगवान मध्यभागी उभे राहिले. उजव्या हाताने काला वाटतात, डाव्या हातावर प्रसाद घेतलेला आहे. बासरी कमरेला खोवलेली. भगवान कृष्ण सुहास्य वदन आहेत. बिभ्रद्वेनुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामये पानौ मश्रन्न कवलं तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्न मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नरमभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजैर् यज्ञभुग्बालकेलि पुण्डलीकवरदे मुबारक माए मुबारक माए मुबारक माए मुबारक माए मुबारक माए मुबारक माए मुबारक काल्याची मिसे देव जळी झाले मासे. काला वैकुंठ दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे. संताच्या संगतीने आपल्याला काला मिळाला. काला वाटू एकमेका वैष्णवनेका संभ्रम. सगळ्यांनी आनंदानं काला सेवन करायचा. तुकोचीवाडी ग्रामस्थ मंडळी अत्यंत भाविक श्रद्धावान आहेत. परमार्थिक वृत्तीचे आहेत. साधू संतांवर श्रद्धा असणारी मंडळी आहे. परमार्थ प्रेमी अशी मंडळी आहे. सात्विक स्वभावाचं सगळं गाव आहे. एवढं गाव लहान असून सुद्धा एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी केला. 7 दिवस भागवत कथेचं आयोजन केलं. खऱ्या अर्थानं 72 गावकरी मंडळ आहेत. मोठ्या श्रद्धेनं भक्तीनं त्यांनी हा सप्ताह केला. म्हणून गावकरी मंडळीला विशेष विशेष अभिनंदन, धन्यवाद आणि साधू संतांचे आशीर्वाद. तसंच उपस्थित सर्व हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन वृंद, गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, वारकरी, मृदंगाचार्य, विनाधारक, तसंच सर्वच परिसरातून उपस्थित असलेले भाविक भक्त मंडळी, सर्व नेते मंडळी, सर्व सामाजिक कार्यकर्ते मंडळी आणि उपस्थित तुम्ही सर्व भाविक भक्त मायबाप, माता माऊली महिला मंडळ, तरुण युवक मंडळ, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात नमस्कार वंदना. मला या ठिकाणी बोलावलं याबद्दल आभारी आहे. अत्यंत श्रद्धेनं तुकोचीवाडी ग्रामस्थांनी सप्ताह करत आलेले आहेत. 12 वर्ष होऊन गेले, 13 वर्ष होऊन गेले, मला वाटलं 14 वर्ष का 17 वर्ष
अखंडपणे आपण सप्ताह करताय आणि पहिल्या सप्त्यापासून तुकोचवाडीला येण्याचा योग आहे. फक्त कधी मध्ये रात्री सेवा केली, पुन्हा काला आला, नंतर असं चालत चालत आता मात्र 12व्या वर्षापासून स्थिर काला आमच्याकडेच आहे. मला तर 10व्या वर्षापासूनच आहे आणि गावकऱ्यांची श्रद्धा आहे. या वर्षी तर भागवत कथेचा आग्रह केला आणि गावकरी मंडळाला कुठलेही आडेवेडे न घेता एका क्षणात हो म्हणालो आणि 8 दिवस या तुकोचीवाडी नगरीमध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. हे तुकोचीवाडी ग्रामस्थ मंडळीची आवड आहे. त्यांना परमार्थविषय असलेल्या या आवडीमुळे या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. सर्वच तुकोचीवाडी गावातील नेते मंडळी, पंच मंडळी, तुकोचीवाडी जीवाचीवाडी जवळ असल्यामुळे तिथलेही काही नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हनुमंत बाप्पा नागरगोजे सभापती घागरवाडा धारूरचे, इकडे केजचे सभापती आमचे आदरणीय विष्णुपंत घोले यांची उपस्थिती आहे. 2-2 सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे सभा तर चांगली होणारच आहे. वेळ झालेली आहे. वेळेअभावी या ठिकाणी आमचे उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्वच उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीनं, सर्व गावकऱ्याच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार शुद्ध समानानं करत आहोत. कारण कीर्तन झालेलं आहे, जेवण्यासाठी वेळ झालेला आहे, म्हणून सर्वांचा सत्कार शुद्ध समानाने पुढील कार्यक्रम कंठी धरेला कृष्ण मने अवघाजने प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू मनी भूमंडळी आम्ही बळी विरगाडे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजने एकमेका वैष्णवनिका संभ्रमा वेडी वाकुळी उत्तरे करा क्षमा पराधम